नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं। आज आपण तू ही रे माझा मित्वा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत। प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। प्रेक्षकांनो, त्यांनी थोडंसं कालचं इथं व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं आहे की अर्णव ईश्वरीच्या अंगावर पडलेला असताना त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी व्हिज्युअलाइज झालेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे सुरुवातीला दाखवलेल्या आहेत। आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरी अर्णवला उठवायला येते। अर्णव म्हणतो की किती वाजलेत? ईश्वरी म्हणते की 6 वाजलेत सर। अर्णव म्हणतो की एवढ्या लवकर का उठलीस तू? ईश्वरी म्हणती असं काय करतात सर, दिवाळी आहे, पहाटेच उठतात ना। अर्णव म्हणतो की अरे हा राईट, ऐक गोड सूनबाई। आणि प्रेक्षकांना असं बोलल्यानंतर ईश्वरी लाजते आणि अर्णव म्हणतो तुझी या घरातली पहिली दिवाळी आहे, तू उशिरापर्यंत झोपलीस तर जरा ऑड वाटेल ना। घरची लक्ष्मी उशिरापर्यंत कशी झोपू शकते? प्रेक्षकांना इकडे ईश्वरीला ऑकवर्ड फील झालेलं असतं आणि ती म्हणते की सर लक्ष्मी नको, ईश्वरीच बरी आहे। अर्णव म्हणतो काय झालं, बॅटरी का डाऊन आहे? अर्णव म्हणतो की हॅप्पी दिवाळी, यू शुड बी हॅप्पी, कम ऑन चीअर अप। प्रेक्षकांनो, अर्णव तिला म्हणतो की तू जर हॅप्पी असेल ना तरच मी हॅप्पी राहीन। प्रेक्षकांनो, ईश्वरी थोडी तरी हसते आणि म्हणते की बॅटरी डाऊन वगैरे नाही सर, मी आनंदातच आहे। अर्णव म्हणतो की गुड, पण ईश्वरीला प्रश्न पडलेलाच आहे आणि ती म्हणते की पण तुम्ही पण आहात ना आनंदात? अर्णव म्हणतो की ऑफकोर्स मी सिंदूर, मी खूप आनंदात आहे। अर्णव म्हणतो की तुझी ह्या घरातली पहिली दिवाळी आहे आणि आपण दोघं एकत्र आहोत, तू माझ्या समोर आहेस। प्रेक्षकांनो, ईश्वरी काय त्याला वेगळेच प्रश्न विचारते आणि म्हणते की मी समोर असतानाही आनंदात आहात तुम्ही? आणि इकडेही म्हणती कमाल आहे। अर्णव म्हणतो हो आहे मी, मला तुझं माहित नाही। अर्णव म्हणतो की पण मी खूप आनंदात आहे। प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीला चेअरअप करतो आणि म्हणतो की कम ऑन, ही दिवाळी आपण दोघं मस्त सेलिब्रेट करूया। आणि अर्णव म्हणतो की मी आलो। ईश्वरी हो हो म्हणते आणि प्रेक्षकांना अर्णव तिथनं निघून गेल्यावर ईश्वरी म्हणते की खरंच सर आनंदात आहेत का माझ्यासोबत? प्रेक्षकांना असं बोलून ती आरशासमोर येते आणि आवरायला सुरुवात करते। तेवढ्यात तिला कोणाचा तरी मेसेज येतो आणि प्रेक्षकांना तिला त्या राजेशचा मेसेज आलेला असतो। तो म्हणतो शुभ दीपावली ईश्वरीजी, आपल्या दिवाळीला आपण एकत्र आहोत एकाच घरात, असा मेसेज करून ईश्वरीला पाठवलेला असतो। चा आनंद होतोय मला। प्रेक्षकांना इकडे खाली अंजलीने सगळी तयारी केली असते। त्यांच्या घरात बहुतेक कार्ट फोडायची काहीतरी पद्धत, रिच्युअल्स म्हणजे काही विधी असेल, रिच्युअल्स असतील त्या करत असतात। आणि अंजली म्हणते आलेत का सगळे, या या। प्रेक्षकांनो सगळे गोळा होतात, मामा मामी येतात, राजेश येतो, तिकडे आकाश येतो, इकडनं वरतून ईश्वरीही येते। अंजली विचारते अगं चिंटू कुठे आहेत? ईश्वरी म्हणती अहो ते तयार होत आहे, येतील ते। प्रेक्षकांनो, एवढं झाल्यानंतर हा राजेश बघा सगळ्यांसमोर ईश्वरीला म्हणतो की वाह छान, हे मामाच्या लक्षात येतं प्रेक्षकांनो। हा त्याचा शब्द बदलतो आणि म्हणतो की छान दिसतायत सगळे जण आनंदात असतात बरं का प्रेक्षकांनो। आणि इकडे हा राजेश म्हणतो की चल अंजली कार्ट फोडून घेऊयात। राकेशचं म्हणणं असतं की शुभ मुहूर्त टळायला नको, आणि मामीलाही तेच हवं असतं। तेवढ्यात आकाश म्हणतो की आज आजी जर असती तर कार्ट का फोडतो याबद्दल गोष्ट सांगत बसली असते। हे सगळे म्हणतात हो ना, आजी असते तर सांगितलं असतं। तेवढ्यात मामा म्हणतात अरे मग काय मी आहेत ना। आकाश म्हणतो नाही 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 नको प्लीज प्लीज। म्हणतात अरे, आकाश म्हणतो पाठ आहेत आम्हाला बाबा। आणि हे असं बोलल्यानंतर सगळ्यांना हसायलाच येतं। राजेश म्हणतो अंजली चल आपण सुरू करूया। तसही अर्णव हे सगळं करत नाहीच ना। असं झाल्यानंतर लगेच अर्णवचा तिथनं वरतून आवाज येतो की ह्या वर्षी मी सगळं करणार आहेत। आणि अर्णवचा आवाज ऐकल्यानंतर सगळेजण वरती अर्णवकडे बघतात। मामीला थोडंसं अजीबच वाटतं की अर्णव तयार झाला आहेत म्हणून। ते आकाशलाही आवडलेलं असतं म्हणून तो कोणाला तरी खुणवतो बघा दादा आलात असं। प्रेक्षकांनो, अर्णव त्याच्या स्टाईल मध्ये खाली येतो आणि ईश्वरी जवळ उभा राहतो आणि अर्णव म्हणतो काय म्हणता मामा, ते कार्ट फोडणं म्हणजे नरकासुराचा वध केल्यासारखंच असतं ना? मामा म्हणतात की राईट। म्हणते की करेक्ट आहे। अरे
च्या म्हणण्याप्रमाणे धर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचं प्रतीक आहे हे कार्ट फोडणं. अंजली म्हणती वाईट गोष्टींचा, वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी हे कार्ट फोडतो आपण पायाखाली. अर्णव म्हणतो प्रेक्षकांनो राजेशकडे बघू न, ते तर मी चिरडणारच आहे ताई. प्रेक्षकांना अंजली म्हणती अरे तर तू दरवर्षी तेवढ्यात अर्णव म्हणतो की या वर्षी मी करणार आहे ताई. प्रेक्षकांनो अर्णवचं सगळं टार्गेट हा राजेश असतो आणि तो त्याच्याकडे बघूनच म्हणतो की वाईटाचा विनाश तर व्हायलाच हवा ना, आणि त्याला म्हणतो की राईट ना जिजू. प्रेक्षकांनो हा राजेश म्हणतो की प्रेक्षकांनो आकाश म्हणतो बघा आवडलं, लग्नानंतरचं हे इको वेगळं व्हर्जन आपल्याला आवडलं. म्हणतात बघितलंस केवढा बदललाय, पण हो अशी मान डोलावतात. आणि इकडे अंजली म्हणते की हो हे सगळं ईश्वरीमुळे झालंय. प्रेक्षकांनो हा राजेश लगेच बोलतो जसं काही त्याचं खूप चालतं आणि म्हणतो की चला मेवणे साहेब करा सुरुवात नरकासुराचा वध करायचा, चला. प्रेक्षकांनो अंजली ऐश्वरीकडे देते आणि अर्णव त्यातनं ते कार्टल उचलतो आणि प्रेक्षकांना ते कार्टल पुढे येतो आणि ते पायाखाली ठेवतो आणि बरोबर अर्णवच्या बॅक साईडला त्या राजेशचा चेहरा दिसतोय बरं का आपल्याला. प्रेक्षकांनो हा राजेश जे कार्टर चिरडतो आहेत ना तिथे तो त्या राजेशलाच समजतोय. इकडे याने चिरडल्यानंतर थोडासा राजेशचा फोटो म्हणजे राजेश आणि थोडासा अर्णव असं त्यांनी सीन केलेला आहे. प्रेक्षकांनो इकडे अर्णवने कार्टल चिडवून अर्णव पाठीमागे जातो आणि तेवढ्यात राजेश म्हणतो ईश्वरीजी आणा ते. प्रेक्षकांनो आता इकडे ह्या राजेशनेही ते कार्टल घेतलेलं असतं आणि त्याच्या बरोबर बॅक साईडला अर्णवचं सीन आहे. म्हणजे इकडे राजेश पुढे अर्णव मागे आणि हा राजेश अर्णवला चोरून म्हणजे तिरक्या नजरेने बघत असतो. प्रेक्षकांनो त्या राजेशने कार्टल तिथे ठेवतो आणि काय माहित कुठला संताप आहे, सगळा संताप त्या कार्टलवर काढतो आणि ते कार्टल फोडतो. प्रेक्षकांनो तेवढ्यात त्याला कोणाच तरी मेसेज येतो, त्याच्यामुळे तो पुढे जातो आणि इकडे जण हे त्यांचं बोलत असतात आणि अर्णवला कळतं, त्यामुळे अर्णव त्याच्या जवळ येऊन उभा राहतो. इकडे आकाश दीदीचे, मामाचे, मामीचे म्हणजे आईचे, बाबांचे असे सगळ्यांचे फोटो काढण्यामध्ये मग्न असतो. प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते की आले. इकडे अर्णव राजेशला म्हणतो आज जे माझ्या खाली कार्टल होतं ना तिथे उद्या तू असशील. प्रेक्षकांनो तेवढ्यात ईश्वरी अर्णवच्या बाजूला येऊन उभी राहते आणि हा राजेश म्हणतो की हो का. हा राजेश किती बेकार आहे बघा, त्याला म्हणतो की गुड लक चिंटू. अर्णव म्हणतो की त्याची गरज सगळ्यात जास्त तुला आहे, गुड लक टू यू. आणि हा राजेश म्हणतो की दिवाळीच्या दिवशी छान शुभेच्छा द्यायच्या असतात ईश्वरीजी. राजेश म्हणतो हे काय सगळे विषय घेऊन बसलायत तुम्ही. ईश्वरी म्हणते की विषय तर कायमचा संपवायचा आहे, समजलं ना. हा राजेश अर्णव त्याला सांगतो की बघ माझी बायको बी काही कमी नाहीये, पण इकडे हा राजेश बघा भलताच विचित्र आहे आणि म्हणतो की नाही समजलं. त्यांच्या जवळ जातो आणि म्हणतो की नाही कधीच नाही समजणार. इकडे हे सगळेजण फोटो काढत असतात. वल्लरी तिच्या फोनमध्ये फोटो काढत असते तर इकडे आकाश आणि अंजली हे दोघं जण फोटो काढत असतात. अंजली म्हणते अरे काय गप्पा मारत बसलाय, चला फराळाला. राजेश म्हणतो की हो आलो. अंजली आणि मामी घाई करतात की चला चला चला. इकडे हा राजेश ईश्वरी अर्णवला म्हणतो की चला फराळ करूया. हा यांना शुभेच्छा देऊन जातो, म्हणतो शुभ दीपावली, तिथून निघून जातो. प्रेक्षकांना ईश्वरी हे दोघं एकमेकांना इशाऱ्याने सांगतात की चला आणि हे दोघंही जातात. आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि बघा आपल्याला लाडू, चकली, शंकरपाळे, चिवडा आणि करंजी दिसते आणि इकडे मामा म्हणतात की वा 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 वा. दिवाळीचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे फराळ. आजच्या फराळाची चव वेगळीच असणार आहे. ईश्वरी म्हणते की मामा घ्या ना, तुम्ही टेस्ट तरी करून बघा. इकडे वल्लरी म्हणते लोकांना खुश करण्याचा उपाय म्हणजे लोकांना खायला घालणे, की नाही सुनबाई. ईश्वरी म्हणते प्रेक्षकांना मामीला, मामी लोकांना नाही हो आपल्या घरच्यांना. ईश्वरी म्हणते की बरं सगळ्यांनी खाऊन सांगा ना कसं झालंय ते. प्रेक्षकांना तो पहिला घास तर इकडे मामीनेच उचललेला असतो आणि मामीला खरंच आवडलेला असतो बरं का, पण ते काय दाखवायचं नाहीयेत ना. ईश्वरी अर्णवला खुणवते की प्लीज तुम्ही पण खा.
हा राजेश करंजी खातो तर इकडे मामा लाडू खातात. इकडे आकाशनेही लाडू खाल्लेला असतो आणि त्यालाही खूप आवडतो. इकडे मामाचं तर आपल्याला माहितीये, तो खात नाही तर लगेच शब्द बाहेर पडतात आणि त्यांनी खाल्लेलं असतं आणि म्हणतात की अरे वा 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 एकदम बढिया. प्रेक्षकांना इकडे राजेश पण म्हणतो क्या बात है. आणि तो राजेश म्हणतो ही करंजी ती इतकी नाजूक झालीये. आणि प्रेक्षकांना इकडे मात्र अर्णवचा थोडा मूड ऑफ होतो आणि त्याने चकली तोडलेली असते आणि ती चकली खात असतो. हा राजेश म्हणतो की ऐसा लगता है की बनाने वाले के हात चूम लो. इकडे ते ऐकून अंजली म्हणती अहो काहीही काय बोलताय अहो तुम्ही. इकडे हा राजेश म्हणतो अहो अगं अंजली गंमत केली ग मी. आणि राजेश म्हणतो की अर्णवला चालते मी केलेली गंमत. काय मेवणे साहेब बरोबर ना. अर्णव ती चकली खात असतानाच हो अशी मान डोलावतो. राजेश म्हणतो की बघ इकडे याने आकाशने लाडू खाल्लेला असतो आणि आकाश म्हणतो ईश्वरीजी हे लाडू सिम्पली ऑसम. सो दादाला भरव ना. ईश्वरी म्हणते की भरवू. आकाश म्हणतो ऑफकोर्स तुमची पहिली दिवाळी आहे सो भरवावं लागेल. इकडे अंजली पण म्हणते की भरव. इकडे ईश्वरी डोळ्यांच्या नजरेनेच यांचे सगळे बोलणं चालू असतं. इकडे ईश्वरी म्हणते हो का. अर्णव पण हो म्हणतो प्रेक्षकांनो. मात्र असं असतं तर इकडे ह्या राजेशचा जीव वर खाली का होणार नाही. बघा कसं संतापाने बघतोय तो. प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीने लाडू उचललेला असतो आणि ती अर्णवला लाडू भरवते. प्रेक्षकांनो इकडे हा लाडू खातो पण ईश्वरीचं म्हणणं असतं की याने सांगावं की लाडू कसा झालाय. तेवढ्यात अर्णव ईश्वरी इकडे बघतो तेव्हा तिला समाधान होतं. प्रेक्षकांना हे बघून सगळ्यांना खूप छान आणि आनंद होतो. आणि इकडे आकाशने काहीतरी अंजलीला खुणवलेलं असतं. आता फक्त लाडू भरवायचा होता एकच घास आणि इकडे अर्णव खुणवतोय की अजून भरव. इकडे ईश्वरी अजून त्याला लाडू भरवत असते. प्रेक्षकांना इकडे मात्र सगळेजण कमालच करतात अर्णवची. अर्णव परत एकदा ईश्वरीला खुणवतो की अजून एकदा तू लाडू भरव. आणि ईश्वरी म्हणते की नाही. अर्णव म्हणतो की हो. आणि प्रेक्षकांना परत ईश्वरी अर्णवला लाडू भरवते. आणि प्रेक्षकांना मामा बोललेच बघा आपल्याकडे एकच लाडू भरवण्याची प्रथा आहे. मामा म्हणतात की तू 2-4 भरवलेस तरी चालतील. इकडे आकाश म्हणतो की शांत बसा ना त्यांना त्यांचं करू देत ना एन्जॉय. प्रेक्षकांना इकडे अर्णव परत ईश्वरीला खुणवतो की आहे तो लाडू आता भरव. ईश्वरी तेवढा सगळा लाडू अर्णवला भरवत असते. प्रेक्षकांना इकडे अर्णव परत ईश्वरीला खुणवतो आणि आता ईश्वरी म्हणते की सर असं आता जास्त नको. आठवतंय जिलब्या खाल्ल्या आणि अर्णव म्हणतो की तसं काही होणार नाहीये. अर्णव म्हणतो की लाडू इतके छान झाले आहेत की मी सगळ्या डाएट बाजूला ठेवून मी सिंदूरच्या हातचे लाडू एन्जॉय करणार आहे. प्रेक्षकांनो इकडे हा डाएट न मोडणारा आज डाएटवर डाएट मोडतोय हे बघून सगळ्यांना थोडं आश्चर्यच वाटतं. ईश्वरी म्हणते की खा मग. ईश्वरी म्हणते की बढिया. ईश्वरी परत एक लाडू उचलते आणि इकडे अंजली म्हणते की वा ईश्वरी तुमच्यामुळे आमचा चिंटू खरंच खूप बदललाय. प्रेक्षकांना इकडे मामीने तोंड उघडल्या म्हटल्यावर काहीतरी खोचाट बोलणार आणि म्हणते की वा ईश्वरी तुझ्यामुळे अजून काय काय बदलणार आहे चे सगळ्यांनी यादीच करायला घ्या. प्रेक्षकांना मामाला तर फारच संताप होतोय. प्रेक्षकांना इकडे अंजली लगेच टॉपिक बदलते आणि म्हणते की बरं चिंटू आज लक्ष्मीपूजन तुम्ही दोघांनी करायचे. अर्णव म्हणतो की ही सोबत असेल तर मी काहीही करेल. प्रेक्षकांना असं बोलल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघते आणि अर्णव तिला खुणवतो की मला लाडू खाऊ घाल. प्रेक्षकांना इकडे ईश्वरी अर्णवला लाडू खाऊ घालते. तिकडनं लावण्य येते प्रेक्षकांना आणि इकडे काय झालं माहिती का ईश्वरीने अख्खा लाडू अर्णवच्या तोंडात घातलाय. हे दोघं छान असे हसत असतात पण प्रेक्षकांना इकडे लावण्यालाही हे काही जास्त आवडलेलं नसतं. लावण्य येते आणि म्हणते की गुड मॉर्निंग एव्हरीवन. प्रेक्षकांना लावण्य आलेली अर्णवलाही आवडत नसते पण वल्लरी म्हणते की लावण्य ये. प्रेक्षकांना ती काहीतरी टिफिन मध्ये घेऊन आलेली असते तरी आकाश तिला म्हणतो की लावण्य तू इथे सकाळी सकाळी. आकाश म्हणतो की लावण्य तू इथे सकाळी सकाळी. लावण्य म्हणते की हो. लावण्य म्हणते की आज मी पहिल्यांदाच लाडू बनवलेत.
सरप्राइझिंगली ते छानही झालेत, म्हणून तुम्हा सगळ्यांसाठी ते घेऊन आलेत. वल्लरी म्हणते की अरे वा, लावण्य म्हणते तसंही तुमच्याशिवाय कोण आहेत माझं मुंबईत. प्रेक्षकांनो, ही लावण्य पहिला लाडू AR ला देते आणि म्हणते की AR खाऊन सांग ना कसे झालेत. प्रेक्षकांनो, इकडे लावण्य हा लाडू त्यांच्या तोंडासमोरच नेलेला असतो बरं का. अर्णव म्हणतो की लावण्य ऍक्च्युली आय एम फुल. अर्णव म्हणतो की बायकोने इतके सुंदर लाडू बनवले होते की जास्तच खाल्ले. प्रेक्षकांनो, लावण्य अर्णवच्या बोलण्यामुळे अपसेट होते. इकडे वल्लरी म्हणते लावण्य मला दे ना, मी खाते. वल्लरी खाते आणि म्हणते की लावण्य म्हणते घ्या ना, सगळ्यांनी टेस्ट करा आणि सांगा कसे झालेत. आम्ही म्हणते की कमाल, असं वाटतच नाहीयेत की तू पहिल्यांदा लाडू केलेत. अप्रतिम, सगळं कसं एकदम परफेक्ट. प्रेक्षकांनो, लावण्य म्हणते की सगळं जुळून यायला वेळ लागतो कधी कधी, पण ते येतच. प्रेक्षकांनो, इकडे अर्णवला फार वाईट वाटतं आणि संतापही होतो. तिकडे मामी म्हणते घ्या घ्या, सगळ्यांनी घ्या. सगळ्यांना इच्छा नसतानाही सगळेजण बळजबरी ते लाडू घेतात. प्रेक्षकांनो, इकडे मात्र ईश्वरीचा मूड ऑफ झालेला असतो आणि अर्णवचं लक्ष जातं. अर्णव म्हणतो ईश्वरीला की काय झालं, तरी नाही म्हणते काही नाही. प्रेक्षकांनो, इकडे हा राजेश म्हणतो चला आपल्या कार्यक्रमात ह्या दोघींना आमंत्रण द्यायची वेळ झालीये. प्रेक्षकांनो, इकडे अर्णवने लाडू खाल्लेला नसतो, त्यामुळे इकडे लावण्य संतपते आणि नेहमीच लावण्य कॉरिडॉर मध्ये पळत असते आणि तिच्या मागे वल्लरी येते लावण्य लावण्य करत. आणि इकडे ही लावण्य म्हणते बघितलं ना मामी, तर किती बदललायत ते, मला काही व्हॅल्यूच नाहीये. मी म्हणते की अर्णव बदललाय हे मलाही जाणवतंय. काय ते ईश्वरीने जादू केलीये काय माहिती. आणि प्रेक्षकांनो, राजेश मगाशी बोलल्याप्रमाणे तो त्यांच्या मागावरच असतो आणि तो तिथे आलेलाही असतो. प्रेक्षकांनो, तिकडे तो राजेश येतो आणि म्हणतो की काय धीर गंभीर चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांनो, यांना थोडा शॉकच बसतो की राजेशने म्हणजे जावई बापूंनी सगळं ऐकलं की काय. प्रेक्षकांनो, इकडे हा राजेश समोर येतो आणि म्हणतो की सॉरी, डिस्टर्ब केलं का प्रायव्हेट चर्चेत. इकडे वल्लरी म्हणते की नाही. राजेश म्हणतो की मला सगळं माहितीये मामी. प्रेक्षकांनो, इकडे लावण्याला आणि मामीला थोडासा चक्कच वाटतं की यांना सगळं माहिती कसं. प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणते की ती ईश्वरी मला सून म्हणून मान्य नाहीये, हे फक्त आता टीव्हीवर यायचं बाकी आहेत जावई बापू. आणि हा राजेश म्हणतो की राजेश शिर्केंची घराण्याची जबाबदारी अजून घेऊन त्या मुलाची सून येणं अपेक्षित होतं. ही जबाबदारी पेलणारी नसल तर घराण्याचंही नुकसानच होतं, हो की नाही. प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणती तुम्हालाही असं वाटतंय की वल्लरी तरी. आणि हा राजेश म्हणतो मला फक्त इतकंच म्हणणं आहे की मामी, अर्णवला अशा बायकोची गरज आहे की त्याच्यासोबत सावलीसारखी नाही तर उजेडासारखी उभी राहील. ती अर्णवला शोभायला तर हवी ना. प्रेक्षकांनो, लावण्य लगेच उत्साहित होती आणि म्हणते की ऑफकोर्स AR साठी जास्त कम्पॅटिबिलिटी मीच आहे. हा राजेश प्रेक्षकांनो या दोघींनाही भडकवत आहे, म्हणजेच मॅनिप्युलेट करत आहेत. आणि राजेश म्हणतो की नक्कीच. आणि ही लावण्य म्हणते पण जीज तुम्ही तरी समजवा ना AR ला. प्रेक्षकांनो, हा राजेश म्हणतो की फ्रँकली ह्या घरात मी कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. आणि दुसरं म्हणजे की अंजली या बाबतीत खूपच हळवी आहे. ते स्पष्ट सांगायचं म्हटलं तर आमचे मतभेद आहे आणि हर्टही करायचं नाहीयेत मला, त्यामुळे जे काही करायचं आहे ते तुम्हालाच करावं लागणार आहे. पण हो, मी तुमच्या पाठीशी उभा राहील. या दोघींसाठी तर मज्जाच आहे ना प्रेक्षकांनो, या घरातला तुमचा वेलविशर म्हणून. हे ऐकून प्रेक्षकांनो, वल्लरीला आणि लावण्याला फार आनंद होतो. वल्लरी म्हणते की जावई बापू, मी एवढं सगळं म्हणतायत हेच खूप आहेत आमच्यासाठी. तेवढ्यात हा राजेश म्हणतो की एक सुचव का. वल्लरी म्हणते की बोला. अर्णव जर त्या मुलीत इतका गुंतला असेल त्यामुळे ईश्वरी ह्या स्वतःहूनच या सगळ्यातनं बाहेर पडेल असं काहीतरी करा. राजेश म्हणतो काय ना, जे हक्काचं असतं ते मागून मिळालं नाही तर हक्क हिसकावून घेण्यात काही चूक तर नाही. प्रेक्षकांनो, या दोघी एकमेकांकडे बघतात आणि राजेश म्हणतो की बघा, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. ही मदत लागली तर सांगा, मी आहेच. प्रेक्षकांनो, ह्या राजेशने यांचे मन परिवर्तन केलेले आहेत आणि तो तिथून आता निघून जातो. वल्लरी लावण्याला खुणवते की हे बघ असं. प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र
विसरू नका. आणि प्रेक्षकांनो, प्रोमो मध्ये एकदम जबरदस्त दाखवलेलं आहे त्यांनी. प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी रांगोळी काढत असते. आता राजेशच्या म्हणण्याप्रमाणे ह्या दोघी ईश्वरीकडे आलेल्या असतात आणि लावण्या म्हणते की आमच्या हळदीच्या दिवशी तिच्या प्रोग्राम मधून उठून गेलेला हे यार तुला घरी घेऊन येतो याची बायको म्हणून. तुला काय वाटलं असेल याचा विचार केलायस तू कधी? काल लावण्याचा नवरा पळवलायस तू. ईश्वरी बरोबर बोलते प्रेक्षकांनो. ती म्हणते की मला यातलं काहीच माहिती नव्हतं. लावण्य म्हणते जस्ट शट अप. जे मंगळसूत्र आहेत ना ते माझं आहे. जे कुंकू लावून मिरवतेस त्यावर माझा हक्क आहे. कल्लरी म्हणते की अर्णवला बायकोऐवजी ओझं मिळालंय. प्रेक्षकांनो, ह्या सगळ्या दोघे ईश्वरीला बोलून तिथनं निघून जातात आणि ईश्वरीला मात्र त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा प्रोमोही संपतो. तुम्हाला मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. पण उद्या पुन्हा भेटूया